लोक कोणी मंत्री होईल म्हणलं की लगेच मग काय बाबा काही सांगलं काही करत असते का कुठं? हे बघा, आम्ही हिंदू आहे, मी मराठा आहे, मी वारकरी संप्रदायाला मानतो, आपलं क्लिअर कट आहे. आणि मी श्रद्धा ठेवतो, अंधश्रद्धा नाही. किती श्रद्धा अंधश्रद्धा ठेवायची राव. बाबा मला मोठं होणी गेले ना, टपुरे सगळे, त्याच्याकडे बारकुलं गिरायकच नव्हतं. सगळे टप्पू ठोकळे होते, निवार पैसे होले, करोडपती आमके तेमके, ते नाही धुवून काढे सगळे. आणि ते काही पी म्हणलं की मोठं होईल म्हणलं घिकायला जण प्यायला लागले. ते काय बाबा काय इतकं आता येड्यागाडीचा बाबा असतो का काय बोलावं त्याच्यावर? विचित्र लोक आहेत. महा फोटो टाकला कोणी त्या संघ, कोणचा अपराध होणं होतं का तिने महा फोटो टाकला त्या संघ. आता मी टी शर्टावर आहे, घरी असन ना टी शर्टवर, मी एक तर टी शर्टवर नसतो, मग आपल्या घरी असन मी. आता तो मला घरी, मग आता घरी म्हणल्यावर मला घरीच यावं लागेल ना त्याला भेटायला. ती मग आपली बायको येऊ म्हणून आपल्या घरी भेटायला आला मला. काही टाकी दिली कुंकडवी, कोण बाबा कुढाला बाबा काय घेणं देणं. तुम्ही इतक्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नका. त्यांनी काही पण सांगायचं आणि आपण काय पण करायचं. आता किती जणांचं भविष्य टांगलेलं लागलं, किती जणांवर ती शितुडी उडाली ती, त्याचा काही मोजमाप. हे असले बाबांना हे लवकर फासावर जायला पाहिजे, हे ठेवायला नाही पाहिजे. लवकर फाशी दिली ना म्हणजे लोक मोकळे, ते ताण नको. कारण हे विषय खूप गंभीर आहे. हे बाबाचा गंभीर विषय. कोणच्या आपशाचं पाणी पित होता काय माहित होता तिच्या आईला. आता काय बोलणं ते तसलंय. मग ते लोकांना लागत, कुणी येत मूत पाजलं खुशाल, लोक बी प्यायला लागले. मोठं होईल म्हणलं की मंत्री होईल म्हणलं की लगेच मूत प्यायला लागले. आणि इतकं मुतत तरी कुठून होता का येड्या गांडीचा जो प्रत्येक माणसाला नुसता मुततच होता, मुतच पाहिजे होता. याला आखले पाहिजेत ना. समाजाचा आदर्श लोक आहेत नाही राजकारणी, हे लोक आदर्श असतात ना, यांचा आदर्श घेतात गोरगरीब. आणि हे टपुरीचे तिकडे हिंडायला लागल्यावर गरिबांनी कसं करायचं यांच्याकडे बघून? यांना तरी कळायला पाहिजे की आपण पुरोगामी महाराष्ट्रात आहेत, आपला विचार आपण मोठ्या पक्षाचे आणि पक्षाचा विचार जनता घेत असती आणि आपण ती पक्ष चालवतो, ती जनता चालवतो. आपण संविधानाच्या पदावर बसलो, आपण मंत्री येतं, आपण आमदार येतं, आपण कुठं काय काय अनेक आहेत, काही अधिकारी घेतो त्याच्या. मग आता हे सगळे जर तिथं जायला लागले लोकांनी काय करायचं हो? ही सत्य परिस्थिती असल्याला लवकर फाशी देणं गरजेचं आहे. तुमचा आपला मोगाचा विषय राहिला होता की महादेव मुंडेच्या प्रकरणात. खरंच सांगतो, मी जर जातीवादी असतो मी नसतो लढलो. मी जातीवादी असतो तर लढलोच नसतं, म्हणलं असतं मरू द्या तिकडं. तिच्यात लेख बघितली महाराष्ट्रानं, जात नाही बघितली. आणि कुठल्याही वंजारी समाजावर अडचण नाही होत्या. ते ज्या वेळेस देतात ना, ह्यो पठ्ठ्या काम करतो बरं का. कित्येक तरी जर उभं करू शकतो मी मीडिया पुढं, मग करतोय का नाही मी नाही म्हणत. तुमचे ते काही खरजुले कुत्रे, ते केस गेलेले खरजुलं कुत्र तुम्ही बघितलेलं आहे की नाही? कोण असतं बघा खेड्यात एक, ते खरजुलं कुत्र असतं, ते नुसतं धेंडळत चालत कुठं बी. तसली ती लाभार्थी टोळी ती बोलती. म्हणून मी त्यांच्याकडे नाही मोजत त्यांना, गिनीत सुद्धा नाही. पण ज्या वेळेस एखादा बांधव गोरगरीब वंजारी समाजाचा असेल, ओबीसी समाज असेल, पठ्ठ्या काम करतो. कालचंच उदाहरण सांगतो तुम्हाला मी, कालचंच तिकडं परभणी जिल्ह्यात एक धनगर बांधवाचं पोरग मारून टाकलंय तलावाजवळ. का बरं? मी तिथं जात नाही बघितली. ताबडतोब एसपी साहेबांना त्यांना फोन करून सांगितलं तातडीने गुन्हे दाखल करा, नसतं मला तिकडे यायला लागल. एसपी साहेबांनी सुद्धा सांगितलं गुन्हे दाखल होतील. ते कुटुंब बॉडी तिथे झाला. ही गंभीर विषय सांगतोय. बॉडी 2 दिवस झाले भिंतीवर आहे, बॉडीचा वास सुटलाय तरी गुन्हा दाखल नाही. कुठलं प्रशासन? कस काय असं गृह मंत्रालय चालतंय? त्यांनी पाप केलं का? गरीब धनगराच्या कुटुंबात जन्माला पाप केलं का म्हणून त्याचं पोरग मारून टाकणार तुम्ही? वा. आणि लाभार्थी टोळीच मारायला लागली, लाभार्थी टोळीच मारायला लागली. तिथं मात्र आवाज नाही उठवायचा. का नाही उठवायचा? मी कुठल्याही समाजाचा माणूस येऊ, मला जितकी ताकद लावता येईल मी 100% लावतो. मी कधीही जातीवाद करत नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महादेव मुंडे प्रकरणात लक्ष घालणं गरजेचं आहे.